संतोष माने प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती असेल. काही वर्षांपूर्वी पुण्यात संतोष माने या एसटीच्या बस चालकानं बेदरकारपणे गाडी चालवून 9 लोकांना चिरडलं. त्याच्यानंतर त्याला शिक्षा झाली वगैरे, हा एक भाग झाला. नंतर मला काही गोष्टी ज्या कळल्या तेव्हापासून माझ्या मनात एक प्रश्नचिन्ह सतत आहे की गुन्हेगार कोण, संतोष माने का ती बस? MH14 BT 1532 नंबर पण लक्षात राहिला. आपल्या कायद्यामध्ये निर्जीव वस्तूला किंवा यंत्राला गुन्हेगार ठरवण्याची पद्धत नाही आणि असू पण शकत नाही ती लॉजिकली. पण माझ्या मनात हे प्रश्नचिन्ह नेहमी राहिलेलं आहे की गुन्हेगार कोण, आणि त्याची उत्तरं शोधता शोधता मी येऊन पोहोचतो खंडेनवमीपर्यंत. नमस्कार, मी वैभव कुलकर्णी. तुम्ही बघत आहात स्वनिर्मिती. मित्रांनो, विषय खूप गहिरा आहे, खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्याच्यामुळं अनेक संदर्भ माझ्याकडून दिले जातील. तर तुम्ही व्हिडिओचा कुठलाही भाग चुकवू नका. हे केवळ ॲल्गोरिदमसाठी म्हणत नाही आहे मी, खरंच हा विषय समजून घेण्यासाठी मी म्हणतोय. कुठलाही यातला संदर्भ चुकवू नका. एखादा काही सेकंदाचा पार्ट चुकला तर कदाचित तुम्हाला शेवटी ज्या कन्क्लुजनवर मी येणार आहे त्याचा अर्थ कळणार नाही किंवा ते चुकीचं वाटेल, अशा गोष्टी घडू शकतात. त्यामुळं तुम्हाला विनंती आहे की पूर्ण व्हिडिओ बघा. आपली सेकंड हँड गाडी आपण जेव्हा विकतो तेव्हा विकताना सुद्धा, म्हणजे तो समोरचा माणूस जेव्हा न्यायला येतो तेव्हा सुद्धा त्याला ती पुसून द्यावीशी वाटते आपल्याला. एखादी जुनाट 2 व्हीलर ती ज्यानं बनवली त्यालासुद्धा एक वेळ चालू होणार नाही, पण ती त्या मालकालाच चालू होते. एखाद्या साध्याशा घरातसुद्धा आपल्याला शांत समाधानी वाटतं, मन शांत होतं. पण एखाद्या भव्य राजवाड्यातसुद्धा जीव गुदमरल्यासारखा होतो आपला, होतो का नाही कधी कधी? ह्या झाल्या निर्जीव गोष्टी. पाळीव कुत्र्या मांजरांचे तर अनेक किस्से आपल्यापैकी अनेकांना माहिती आहेत, कारण बरेच जण आपल्यापैकी पाळतात. निर्जीव वस्तू झाल्या, प्राणी झाले, वनस्पतींबद्दल सांगतो. म्हणजे जी फळं माणसांसाठी असतात, उदाहरणार्थ आंबा असेल, फणस असेल, त्याच्या आजूबाजूला जर माणसं नसतील किंवा माणसांचा सहवास जर त्या झाडांना नसेल तर त्या झाडांना फळंसुद्धा येत नाहीत. माहिती आहे तुम्हाला? हे खरं आहे. हे मी कुठेही वाचलेलं नाही किंवा ऐकलेलं आहे, मी स्वतः अनुभवले आणि ह्याच्यावर मी लिहिलं होतं फेसबुकवर. त्यावेळेला दोघा ठिकाणी कमेंटमध्ये सांगितलं की हो, हा अनुभव आम्हाला सुद्धा आहे. माझा अनुभव काय आहे ते तुम्हाला सांगतो. मी एका डॉक्युमेंटरीच्या शूटसाठी 2009ला असेल चांदोली अभयारण्यात गेलो होतो. ढेबेवाडी रोडच्या बाजूने एक एंट्री आहे, तिकडून 6 ते 7 तास चालत आत गेलो होतो. अशा ठिकाणी तिथं पूर्वी एक वस्ती होती, 8-10 घरांचं एक छोटंसं गाव होतं. व्याघ्र प्रकल्पामध्ये जाहीर केल्यामुळं किंवा अभयारण्य म्हणून घोषित केल्यामुळं त्यांचं पुनर्वसन दुसरीकडे केलं होतं. तर तिथं राहणाऱ्या लोकांपैकी काही लोक आमच्याबरोबर होते रस्ता दाखवायला किंवा परिसराची माहिती सांगायला. तिथं जेव्हा 6-7 तास चालत जाऊन त्यांच्या त्या वस्तीपर्यंत, म्हणजे जिथं ते पूर्वी राहत होते 10-12 वर्षांपूर्वी, तिथं आम्ही पोहोचलो. त्यांच्या घरांचे काही अवशेष दिसत होते, दगड, भिंतीचे काही अवशेष होते. ते लोक तिथं गेल्यानंतर त्यांच्या आठवणी सांगायला लागले. अर्थातच ते थोडेसे नॉस्टॅल्जिक झाले की ते त्यांचा एरिया होता. आणि त्यांनी जे सांगितलं की आम्ही दरवर्षी इथं येतो, पण ही जी आमची झाडं आहेत, आंब्याची, फणसाची, अजून कसली होती, चिक्कूची झाडं होती, ह्या झाडांना आम्ही गेल्यानंतर 1 वर्ष फळं लागली होती आणि त्याच्यानंतर आजतागायत फळं लागलेली नाहीत. हे जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा मला धक्का बसला. अरे, झाडंसुद्धा आपल्याशी कम्युनिकेट करत असतात, कुठंतरी ते आपल्याशी बोलत असतील, आपल्याला कळत नाही, ऐकू येत नाही, त्यांची भाषा कळत नाही आणि ते एकतर्फी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात, हे मला त्यावेळेला जाणवलं. आणि ज्यावेळेला आपण नसू त्यावेळेला ती फळं देत नाहीत. आणि ह्या गोष्टीबद्दल मी जेव्हा फेसबुकला लिहिलं त्यावेळेला मला एक कमेंट माझ्या लक्षात अशी आहे की त्यांच्यासुद्धा बंगल्यामध्ये एक झाड होतं, मला वाटतं पेरूचं होतं काहीतरी, मला आठवत नाही ते कशाचं होतं. आणि ते लोक अमेरिकेला शिफ्ट झाले, त्याच्यानंतर त्या झाडाला फळं आली नाहीत. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर आपल्याला माहिती आहे, एक होता कार्व्हर, पुस्तक तुम्ही वाचलं असेल. तो खूप मोठा वनस्पतीशास्त्रज्ञ होता, एकेकाळचा निग्रो गुलाम, म्हणजे आईबरोबर विकला गेलेला गुलाम असं म्हणता येईल, ज्याला कधी शाळेत जाता येणं तर शक्यच नव्हतं. तो झाडांशी, वनस्पतीशी संवाद साधायचा आणि ॲट द एंड तो वनस्पतीशास्त्रज्ञ झाला. खूप प्रतिभावंत माणूस म्हणून तो जन्माला आला होता आणि वनस्पतीशास्त्रज्ञ झाला. तो कुठल्या संवेदनशीलतेमुळं झाडांशी संवाद साधत असेल? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यासारखे मुस्लिम असलेले शास्त्रज्ञसुद्धा शाकाहारी असतात, ते याच संवेदनशीलतेमुळं. आपण कुठल्याही गोष्टी शाकाहारी, मांसाहारी किंवा हिंदू, मुस्लिम अशा चर्चेत न पडता जी एका सूक्ष्म पातळीवरच्या काही संवेदना आहेत त्याच्याबद्दल आपण इथं आत्ता बोलतो आहोत. त्यामुळे ते बाकीचे विषय जर तुमच्या डोक्यात असतील तर ते बाजूला ठेवा. पण या संवेदनशीलतेमुळं जाणवणाऱ्या काही गोष्टी असतील त्या मांडताना किंवा
यशस्वीपणे मांडताना कधी शास्त्रज्ञ दिसत नाहीत किंवा कोणीही दिसत नाही. कारण कदाचित त्या सिद्ध करता येत नाहीत, त्याची अनुभूती घ्यावी लागते, अनुभवच घ्यावा लागतो. तो शास्त्रज्ञांनी जरी घेतला तरी ते त्याप्रमाणे वागतात, पण ते जगाला सांगायला जात नाहीत की हे असं असं आहे. म्हणजे त्याची अनुभूती घ्यायला लागते. किंवा संत महात्म्यांनी आपल्याला जे सांगितले त्याच्यातून विवेक बुद्धी वापरून ते शोधायला लागते. दोनच पर्याय आहेत, तिसरा पर्याय ह्याच्यामध्ये नाही तर तिसरा पर्याय हाच आहे की ते सगळं नाकारणे. अनंत अशा गूढ अनाकलनीय विश्वामध्ये खूप गोष्टी अशा आहेत की ज्या वैज्ञानिक पातळीवर सिद्ध व्हायच्या आहेत. अशा अगणित गोष्टी आहेत. हे विज्ञानसुद्धा मानतं, किंबहुना त्याचा आदर करतं. म्हणूनच नवनवीन शोध लागत असतात. कारण त्यांनी एक शक्यता नेहमी ठेवलेली असते की काहीतरी आहे आणि आपल्याला त्याचा शोध घ्यायचा आहे. कुठलीही गोष्ट नवीन निर्माण होत नाही, जी आहे ऑलरेडी त्याचा शोध विज्ञानाला लागतो. हे विज्ञानाला चांगलं माहिती आहे. गूढ गोष्टींमागचं वैज्ञानिक सत्य कधी ना कधीतरी बाहेर येतं. पण काही जे तथाकथित विज्ञानवादी लोक आहेत, खरे विज्ञानवादी वेगळे, तथाकथित विज्ञानवादी वेगळे, ते मात्र असं मानतात की जे विज्ञानाच्या डोळ्याला जे दिसेल तेच खरं, बाकी सगळं झूठ. आणि ह्या आडमुठेपणामुळं त्यांना ह्या गोष्टी दिसत नाहीत किंवा ह्या गोष्टींचं स्वागत करत नाहीत. विज्ञान मात्र असं कधीही मानत नाही. ते सतत ओपन असतं नवीन गोष्टींचा शोध लावण्यासाठी, नवीन गोष्टींचा स्वीकार करण्यासाठी. गोष्टी गूढ असतात म्हणजे तरी नेमकं काय असतं, त्या विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या नाहीत इतकंच असतं. त्या आज गूढ आहेत, विज्ञानाच्या कसोटीवर जेव्हा सिद्ध होतील तेव्हा त्यातली गूढता संपेल, इतकंच आहे ते. जगातल्या कुठल्याही गोष्टीचं गूढ कधी ना कधीतरी संपणारच आहे, ह्या मताचा मी आहे. पण याचा अर्थ असा नाही की गूढ गोष्ट आहे आणि आज ती विज्ञानाला दिसू शकत नाही म्हणजे ती नाहीच, असं मात्र नाही. ज्याला ज्याला त्याची अनुभूती येते त्याच्यासाठी ती गोष्ट असते, काही ना काहीतरी असते. त्यालाही वैज्ञानिक कसोटीवरती तपासता येत नाही कदाचित, पण काहीतरी एक अनुभूती त्याला आलेली असते. आपल्याच देशात संत ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव लिहिताना असं म्हटलेलं आहे की जैसे उदय अस्ताचे प्रमाणे न चालता सूर्याचे चालणे. म्हणजे काय, सूर्य स्थिर आहे, पृथ्वी फिरते. सगळ्या जगात हे ज्ञानेश्वर माऊलींनी हे जेव्हा म्हटलं त्यावेळेला सगळ्या जगात असा समज होता की आपण स्थिर आहोत, म्हणजे पृथ्वी स्थिर आहे, सूर्य फिरतोय, उगवतोय, मावळतोय, सूर्य पृथ्वीभोवती फिरतोय. आपल्याला हे पटायला कोपर्निकसची वाट बघावी लागली पुढची 500 वर्ष. माऊलींच्या नंतर 500 वर्षानंतर कोपर्निकसने जेव्हा ही गोष्ट सांगितली त्यावेळेला सगळ्या जगानं मान्य केली, आपणही त्याच वेळेला मान्य केली. आपण कधीही म्हटलं नाही, आजही म्हणत नाही की बाबा हे कोपर्निकसनं नाही, आमच्या माऊलींनी तेव्हाच सांगून ठेवलेलं आहे. हे आपल्या रक्तात कुणीतरी कशा तरी पद्धतीने भिनवलेलं आहे. हा एक वेगळा चर्चेचा भाग आहे, तो आता मी इकडे फार घेत नाही. काही गोष्टी मात्र वैज्ञानिक कसोटीवर ज्या सिद्ध झालेल्या आहेत त्याच्यावर तरी आपण निश्चितपणे चर्चा करू शकतो. म्हणजे दोन्ही बाजूचे लोक, विज्ञानवादी किंवा गूढतावादी असं म्हणू आपण. विज्ञान विरोधी असं कोण असेल असं मला वाटत नाही. EPW आपल्याला माहिती आहे का, आईन्स्टाईन पेन वेव्हज. आईन्स्टाईन तर आपल्याला माहिती आहे. आपण एक वेळ ठीक आहे माऊलींचं आपण खरं मानणार नाही, आईन्स्टाईनचं तर मानतो आपण कारण तो भारतातला नाही आहे. आईन्स्टाईननं शोध लावला आहे की पेन वेव्हज असतात, म्हणजे आपल्याला जेव्हा वेदना होतात, खास करून प्राण्यांची जेव्हा कत्तल केली जाते तेव्हा प्राण्यांना वेदना होतात, किंवा आपल्याला माणसाला सुद्धा जेव्हा त्या लेवलच्या वेदना होतात तेव्हा फक्त त्याला दुखतं आणि तो ओरडतो एवढ्यापुरतं ते मर्यादित नसतं. त्या वेदनांच्या सुद्धा लहरी तयार होत असतात. आईन्स्टाईननं शोधून काढलेलं आहे. EPW त्याला म्हणतात, आईन्स्टाईन पेन वेव्हज. आणि जर लहरी तयार होत असतील तर त्या कुठं ना कुठं तरी परिणाम करणारच. आता बघा, आपण मोबाईलवर बोलतो किंवा हा व्हिडिओ तुम्ही बघताय, ह्या वायरलेस पद्धतीने बघताय ना, म्हणजे कुठल्या तरी लहरी येतात तुमच्या मोबाईलमध्ये शिरतात आणि त्यातून तो व्हिडिओ तुम्हाला दाखवला जातो. किंवा फोनवर आपण बोलतो, त्या लहरी असतील. लहरी आहेत तर त्या काही ना काहीतरी चांगला वाईट परिणाम करणारच, बरोबर आहे. इव्हन रिमोटवर आपण TV कंट्रोल करतो. आता आजकालचे रिमोट ब्लूटूथवाले आहेत, पण जे आधीचे रिमोट होते ना त्याच्यात मी प्रयोग करून बघितला आहे की रिमोटमधून काय बाहेर पडतं असं की ज्याच्यामुळे TVवर ते परिणाम करतं. तर मी मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर रिमोटची बटणं दाबली तर रिमोटमधून बाहेर पडणारे वेव्ज आहेत ना ते त्या कॅमेऱ्यात दिसतात. मोबाईलच्या किंवा कुठल्याही डिजिटल कॅमेऱ्यामध्ये जे आपल्या डोळ्याला दिसत नाहीत त्या कॅमेऱ्यामध्ये दिसतात. हे मी बघितलेलं आहे. पण आत्ता जे ब्लूटूथचे रिमोट आहेत त्याच्यामध्ये ते दिसत नाही, हे मी चेक केले. म्हणजे पेन वेव्जसुद्धा कुठं ना कुठं तरी काही ना काहीतरी परिणाम करतच असणार. पण नंतर काही लोकांनी असं निरीक्षण केलं की पेन वेव्जमुळं आपल्या जमिनीवर खूप त्याचा परिणाम होतो. म्हणजे भूकंप होणे, भूस्खलन होणे, अशा गोष्टी
पेन वेव्हजमुळे घडतात. पेन वेव्हज मोजायच्या कशा, त्या कशा परिणाम करतात ह्या विषयावर मी काही अधिकारवाणीनं बोलू शकणार नाही. पण एवढं निश्चित की वेव्हज ह्या गोष्टी काही ना काहीतरी घडवतात. अजून एक गोष्ट मी ऐकली होती की रामदास स्वामींनी दासबोध लिहिला शिवथरगळ इथं. तर ती जी शिवथरगळ आहे तिथं कुठल्याही सॅटेलाईटचे सिग्नल पोहोचत नाहीत. हे पण कुठल्या तरी एका सायंटिस्टनी जाऊन तिथं चेक केलेलं आहे की जो त्या सॅटेलाईट आणि त्या सिग्नल्सचा अभ्यासक आहे त्याने तिथं जाऊन चेक केलेलं आहे. याच्याबद्दल मी वाचलं होतं. तर ज्या वेळेला ह्या कुठल्याच यंत्रणा नव्हत्या त्या काळात रामदास स्वामींना ते फील झालं असेल. कारण त्या काळात अशी साधना करणाऱ्या लोकांना डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी खूप कमी होत्या. मोबाईल, टी व्ही, माणसं, राजकारण ह्या सगळ्या गोष्टी कमी होत्या. जंगलात फिरायचं, अलिप्त राहायचं, आपल्या आतल्या गोष्टी शोधायच्या, सिक्स्थ सेन्सचा वापर करायचा, संवेदनांचा वापर करायचा, ज्याबद्दल मी बोलत होतो ना, संवेदनशीलता, ती जागृत करायची आणि त्याच्यावर काम करायचं, त्याचा व्यायाम करायचा. आणि मग जाणवणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यापैकी एक ती असेल की शिवथरगळ हे ठिकाण रामदास स्वामींनी का निवडलं. पुन्हा हेच की कुठल्याही वेव्हज तिथं जर त्यांना डिस्टर्ब करत नसतील त्याच्यामुळे त्यांनी ते ठिकाण निवडलं असेल. तुम्हाला माहिती आहे का, कुठल्याही सजीवाला किंवा निर्जीव वस्तूला सुद्धा, अगदी ही खुर्ची ज्याच्यावर मी बसलो आहे किंवा ज्याच्यावर रेकॉर्ड होतो तो कॅमेरा असेल, मोबाईल असेल, आजूबाजूच्या फर्निचर कुठल्याही गोष्टी असतील, त्याला त्याचं व्यक्तिमत्व असतं, त्याचं वलय असतं, त्याला म्हणतात ऑरा. ह्याबद्दल सुद्धा मी एक संदर्भ देतो, तो एका शास्त्रज्ञाचाच, डॉक्टर R.N. शुक्ला, सायंटिस्ट बरं का, डॉक्टर म्हणजे मेडिकल डॉक्टर नव्हे, सायंटिस्ट होते. पुण्यात ते आयसरमध्येच काम करत होते, तिथले ते शास्त्रज्ञ होते. त्यांनी शोध लावला ह्या गोष्टीचा की ऑरा असतो कुठल्याही गोष्टीला. त्यांनी ते ऑरा स्कॅनर मशीन बनवलं किंवा मिळवलं असं काहीतरी होतं आणि त्या माध्यमातून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. एखादा दगड जरी असला तरी त्याचा ऑरा असतो. आता तो कसा तयार होतो, तर ते सगळं कुणाच्या सहवासात आहे. त्याच्या आजूबाजूला माणसं काय टाईपची आहेत, त्याच्या आजूबाजूची झाडं कशी आहेत, ती काय बोलतायत, प्राणी काय बोलतायत, माणसं कशी बिहेव करतायत, ह्या सगळ्या गोष्टींवर त्या निर्जीव वस्तूचा सुद्धा ऑरा अवलंबून आहे. किंवा त्या वस्तूबद्दल कोण कसा विचार करत आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर त्या वस्तूचा ऑरा अवलंबून आहे. डॉक्टर R.N. शुक्ला यांनी अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आळंदीला माऊलींची जी समाधी आहे ना, त्या समाधीचा ऑरा हा सगळ्यात जास्त पसरलेला त्यांना आढळला, जवळजवळ 50 किलोमीटरपर्यंत. हे त्यांचं संशोधन आहे. आपलं दुर्दैव असं की ह्या गोष्टींवर खूप चर्चा होत नाही, कारण आपण खूप विज्ञानवादी वगैरे समजतो स्वतःला, त्याच्यामुळे आपण याच्यावर चर्चा करत नाही. खरं तर विज्ञानवादीच लोकांनी याच्यावर चर्चा केली, सकारात्मक चर्चा केली पाहिजे, जेणेकरून हे काय आहे याच्यातलं गूढ जे आहे ते विज्ञानाच्या कसोटीवर तपासलं जाऊन समोर येईल. आपण नेहमी त्याचे दरवाजे बंद करून टाकतो, हे अवैज्ञानिक आहे आणि दरवाजा बंद. त्यात ते देवादिकांच्या जवळपासचं असेल, संत महात्म्यांच्या जवळपासचं असेल तर 100%च आपण त्याच्यावर फुली मारतो. हे आपलं दुर्दैव आहे. कारण हे बघा, मानवी डोळ्यांना मर्यादा आहेत. तुम्हाला जसं मगाशी सांगितलं की रिमोटच्या लहरी आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, पण कॅमेऱ्यात आपणच बघू शकतो. असं नाही की आपल्याला दिसत नाहीत, कावळ्याला दिसतात, असं स्टेटमेंट नाही आहे की मग कावळा तर आपल्याला सांगू शकत नाही. पण हेही खरं आहे की आपल्याला न दिसणाऱ्या गोष्टी कावळ्याला दिसतात. कावळ्याला जे दिसतं तेच मुंगीला दिसेल का? मुंगीला काहीतरी वेगळं दिसत असेल, बरोबर आहे. कुत्र्याला काहीतरी वेगळं दिसत असेल, कुत्र्याला दिसणारे रंग वेगळे असतात. तुम्हाला माहिती आहे का? हे तर सायन्सनी काहीतरी याच्यावर काम केलेलं आहे, शोध लावलेला आहे. कुत्र्यांना जे रंग दिसतात ते वेगळे असतात. प्रत्येक प्राण्याला, सापाला कान नसतात पण त्याला लहरींच्या बाबतीत तो सेन्सिटिव्ह असतो. प्रत्येक प्राण्याला जे सेन्सेस असतात ते वेगळे वेगळे असतात. आपल्यालाच असं वाटतं की आपल्याला जे दिसतं, आपल्याला जे ऐकू येतं तेच खरं, त्याच्या पलीकडचं सगळं खोटं. ह्याच्यासारखा मोठा भ्रम नाही. आपल्याला हे माहिती आहे की न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. ते सफरचंद पडलं आणि त्याला ते कळलं की खालीच का पडतंय, मग त्याला कळलं की गुरुत्वाकर्षण, बरोबर आहे. समजा ज्ञानेश्वर माऊलींनी किंवा आपल्याकडच्या कुठल्याही संतांनी कुठंतरी ग्रंथात लिहून ठेवलं असतं की गुरुत्वाकर्षणाची फक्त शक्ती नाही आहे तर त्या लहरी आहेत, तर आपण त्याच्यावर लगेच फुली मारली असती, चढाओढ केली असती, हे कसं खोटं आहे, बरोबर आहे. पण अलीकडच्याच काळात म्हणजे 20-1 वर्षांपूर्वी ह्या गोष्टींचा शोध लागला की गुरुत्वाकर्षणाच्या लहरी असतात. विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध झालेली ही गोष्ट आहे की लहरी असतात. मग त्याच्या आधी कोण म्हटलं असतं, आपण खोटं म्हटलं असतं, तर म्हणजे ही पद्धत चुकीची आहे ना. काही लोकांना जे जाणवतं, जे त्यांच्या लॉजिकने त्याच्यावर अंदाज मांडतात, त्याला खोटं म्हणण्याची चढाओढ आपण बंद केली पाहिजे. ते आज नाही तर 100-200 वर्षानंतर कधीतरी ते सिद्ध होणार असतं विज्ञानाच्या कसोटीवर. ह्या गोष्टीवर विश्वास ठेवला तर आपण खऱ्या अर्थाने पुरोगामी, पुढे जाणारे
होऊ शकतो, पुढे पाहणारे होऊ शकतो. एखाद्या माणसाचा ऑराच इतका जबरदस्त असतो ना की त्यानं शब्द टाकला की काम होतंच. बरं, असं नाही की ओळखीमुळं असेल किंवा ओळखतो एकमेकाला, त्याचा कोणाचा तरी दबाव असतो कोणावर म्हणून तो ऐकतो. अनोळखी माणसाला सुद्धा एखाद्या माणसानं सांगितलं तर तो ऐकतो, एक दुसऱ्या माणसानं सांगितलं तर ऐकत नाही. तुम्ही बघा ऑब्झर्व करून, आपण दुकानात जातो, एखाद्या अनोळखी दुकानात निगोशिएट करताना असेल किंवा कुठल्याही गोष्टी, एखाद्या माणसानं एखादी वस्तू मागितली, कदाचित दुकानदार असंही म्हणतो की नाही ती अवेलेबल नाही, आणि तीच वस्तू दुसऱ्या माणसानं मागितली तर तो नसली तरी कुठं तरी अवेलेबल करून देतो, त्याच्यात निगोसिएशन करतो, त्याला योग्य रेटमध्ये ती वस्तू देतो. हे कसं काय होतं? हे त्या माणसाचा ऑरा असतो. प्रकाश आमटेंसारखा वेगळा ऑरा असलेला माणूस चवताळलेल्या जंगली श्वापदाच्या अंगावरून हात फिरवल्यानंतर सुद्धा ते शांत होतं. त्याला म्हणतात ऑरा. आपण तसं करायला मुळात जाऊ का? आता बघा, गल्लीतली कुत्री बघा, ऑब्झर्व करा, एखाद्याच गाडीच्या मागं लागतात. मी बघतो इथं आमच्या गल्लीतली कुत्र्यांना ऑब्झर्व करतो, खूप गाड्या जाता येतात, ते शांत झोपलेले असतात आणि एखाद्याच गाडीच्या ती मागं लागतात, भुंकतात. का? एखाद्याच माणसाला कुत्रं भुंकतं, गुरगुरतं, एखाद्या माणसाला नाही गुरगुरत. काहीतरी त्याला दिसतंय जे आपल्याला दिसत नाही, म्हणून कुत्री किंवा कुठलेही प्राणी अशा पद्धतीनं बिहेव करतात. बघा, एखाद्याला आपण फुटक्या हाताचा म्हणतो, त्याच्या हातात कुठलीही वस्तू दिली की त्या हातातनं त्याच्या खाली पडणारच. रॅकमधलं भांडं सुद्धा त्यानं स्पर्श करायचा अवकाश दानदिशी खाली पडतं. काय होतं नेमकं? हे काय कम्युनिकेशन होत असेल? एखाद्या बोगस किंवा अशिक्षित डॉक्टरचा, मांत्रिकाचा सुद्धा गुण येतो आणि खूप शिकलेल्या डॉक्टरचा गुण येत नाही, असंही एखाद्याला होतं. एखाद्याच दगडाला सगळेजण ठेचकाळतात. एखादी गाडी एखाद्यालाच फार त्रास देते, नवीन घेतली तरी सुद्धा ती एकाच व्यक्तीला त्रास देते. काय नेमकं घडतं? काहीतरी ऑरा लेवलवरचा संवाद त्या निर्जीव वस्तूमध्ये आणि माणसामध्ये किंवा कुठल्याही सजीवामध्ये होत असणार आहे, जो शब्दांकित करता येत नाही, जो फक्त रिझल्ट दाखवतो, असं मला वाटतं. आता संतोष मानेकडे येतो, त्याच्यानंतर कन्क्लुजनवर येताना खंडेनवमीकडे जाऊ आपण. संतोष मानेनं 9 जणांना, 9 निरपराध निष्पाप लोकांना उडवलं, काहीही संबंध नसताना बसने. काही लोकांना असं वाटलं की कुठल्या तरी रागातनं त्यानं हे कृत्य केलं. मला एक सांगा, कसलाही राग आला तरी 9 जणांना, ते पण ज्याच्याशी त्याचं वैर नाही, दुश्मनी नाही, त्यांना उडवण्यापर्यंत आपण गाफील राहू शकतो का? म्हणजे बघा, हिप्नोटिझम केलं तरीसुद्धा काही अनैतिक गोष्टी जर हिप्नोटाईज केल्यानंतर करायला लावल्या तर आपण हिप्नोटिझममधून बाहेर येतो. म्हणजे हिप्नोटिझम करून एखाद्याच्या हातात चाकू देऊन जा त्याचा खून करू नये असं नाही म्हणू शकत आपण. ही ऑर्डर दिल्या तो हिप्नोटिझममधून बाहेर येतो, जागा होतो. मग समजा तो कुठल्या तरी भ्रमात असं त्यानं केलं असेल तर एवढं होईपर्यंत तो जागा कसा नाही झाला? आता खरी गंमत सांगतो. ही घटना घडल्याच्या नंतर 4 वर्षानंतर कोल्हापूरमध्ये एक सिनियर ड्रायव्हर होता, काहीतरी खूखूप मोठा एक्सपिरियन्स होता, त्यांनी आयुष्यात कधी ॲक्सिडेंट केलेलं नाही आहे, तर त्यांना गाडी चालवताना अटॅक आला. आता त्याच्यात त्यांचा स्किलचा काही संबंध नाही, अटॅक आला, त्यांचा काही दोष नाही. दोघांना त्यांनी उडवलं. कोल्हापूरमधली घटना 4 वर्षानंतर. नंतर लक्षात आलं की ही तीच गाडी आहे, 1532 MH14BT 1532, जी संतोष मानेच्या हातात बस होती, तीच ही बस. ती नंतर कोल्हापूरच्या संभाजीनगर डेपोमध्ये होती आणि तिनं हा अपघात केला. त्याच्यानंतरच्या 2 महिन्यात ती बस सिग्नलला होती काहीतरी आणि त्याचा ब्रेक फेल झाला आणि ती कुणाला तरी जाऊन धडकली. म्हणजे फरफटलेलं, सुदैवानं त्याच्यामध्ये काही जीवितहानी झाली नाही. तीच बस. त्याच्यानंतर ती बस राधानगरी डेपोमध्ये पाठवण्यात आली. अर्थात त्याचा पूर्ण मेंटेनन्स करून, व्यवस्थित दुरुस्त करूनच ती बस पुढे वापरली गेली. राधानगरी डेपोमध्ये त्याच बसने आता 4था वेगळा ड्रायव्हर एका वृद्ध स्त्रीला उडवलं. लक्ष्मीबाई माळी हे त्यांचं नाव, 64 वगैरे वय होतं. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तीच बस MH14BT 1532. आता ह्या 4ही घटना ऐकल्यानंतर पहिली संतोष मानेची घटना सोडली तर पुढच्या 3 घटनांमध्ये ड्रायव्हरचा काही दोष नाही. 4थ्या घटनेतलं मला डिटेल्स फार माहिती नाहीत, पण मधल्या 2 घटनांमध्ये तर ड्रायव्हरचा काहीच दोष नव्हता. पण बस तीच होती. मग का त्या बसला गुन्हेगार ठरवलं जाऊ नये हा एक वेगळा मुद्दा आहे. पण ती बस अशी का वागली? तर त्या बसचा ऑरा, त्या बसचं व्यक्तिमत्व. आता बघा, सगळ्याच गाड्या आजकाल ऑटोमेशनमध्ये तयार होतात, म्हणजे सगळे पार्ट्स एकसारखे असतात, पण सगळ्याच गाड्या एकसारखा परफॉर्मन्स द्यायला पाहिजेत ना. ठीक आहे, आता बसचे ड्रायव्हर वेगळे वेगळे असतात, त्यामुळे परफॉर्मन्स बदलतो, समजू शकतो आपण. 2 व्हीलर्स आपण घेतो, 4 व्हीलर्स घेतो, तेव्हा आपण घेतलेली गाडी आणि सेम गाडी आपल्या मित्राने घेतलेली असते, त्याला पडणारं ॲव्हरेज वेगळं असतं, आपल्याला पडणारं ॲव्हरेज वेगळं असतं. त्याला गाडी कदाचित त्रास देते, आपल्याला देत नाही, अशा गोष्टी घडतात ना. सेम पॅटर्नमधनं बनलेल्या सेम गाड्यासुद्धा वेगळं वेगळं वागतात हा शब्द महत्त्वाचा. अत्यंत विचार करायला लावणारी गोष्ट आहे. जरूर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करा आणि आत्ता काही नवीन गोष्टी कळल्या असतील
तर तुम्ही आता ऑब्झर्व करा की तुमच्या आजूबाजूला अशा काही गोष्टी घडतात की ज्या गूढ आहेत. खंडे नवमी दिवशी आपले जी शस्त्र असतात किंवा अवजारं असतात, मशीन्स असतात, जे आपण रेग्युलरली वापरतो, वाहनं असतात, त्यांची आपण पूजा करतो. ही पद्धत आपल्या पूर्वजांनी का सुरू केली किंवा ह्याच तिथीला का सुरू केली हे कदाचित मला माहिती नाही, पण एवढं मला कळतंय त्या ज्या निर्जीव वस्तू ज्या आपण नेहमी वापरतो, आपल्या उदरनिर्वाहासाठी सुद्धा त्यांचा वापर करतो, तर त्यांना कुठंतरी मनपूर्वक धन्यवाद देण्याचा तो दिवस आहे, त्यांची पूजा करण्याचा तो दिवस आहे. जो एका ऑराच्या पातळीवर जो काही संवाद होत असतो तो सुसंवाद करण्याचा तो दिवस आहे. आणि म्हणून हे आपल्या पूर्वजांनी कधीतरी ही परंपरा सुरू केली असेल, जी आज आपण पाळतोय. आपण खूपदा ब्लाइंडली पाळतो, पण हे सगळं ऐकल्यानंतर तुम्ही आता सजगपणे त्या यंत्रांकडे बघाल. जरूर ह्या सगळ्या निर्जीव गोष्टींकडे सजीव असल्यासारखं बघा. त्यांनी आपल्याला केलेली मदत आठवून बघा, त्याबद्दल कृतज्ञ व्हा, त्यांना धन्यवाद द्या येत्या खंडेनवमीला. अशा पद्धतीनं मनोभावे त्यांच्या प्रती, त्या वस्तूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून बघा. मला खात्री आहे ह्या सगळ्या निर्जीव वाटणाऱ्या गोष्टी, वस्तू तुम्हाला मनापासून साथ देतील. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वेगळं काहीतरी वाटलं असेल तर शेअर करा. तुम्हाला तुमचे काही अनुभव शेअर करायचे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, नक्की सांगा आणि आवर्जून सांगा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.